नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2024 रोजी या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 5, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज 29 सप्टेंबर दुपारी 12 वाजता शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत याची डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज नाही याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तारीख कन्फर्म झालेली आहे। याच्या अगोदर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तारीख पे तारीख देण्यात येत होती, परंतु अखेर आता एकंदरीत एकूण राज्यातील 41,99,614 शेतकऱ्यांना 1,689 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज 29 सप्टेंबर दुपारी 12 वाजता राज्याचे कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एका क्लिकद्वारे डीबीटी म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आणि आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून या पैसे वितरण होणार आहेत। तर मित्रांनो, जिल्हानिहाय पात्र यादी बघण्याचा प्रयत्न करणार। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 1,36,707 शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज येणार आहे। याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 1,43,097 शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज खात्यामध्ये येणार आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,58,102 शेतकऱ्यांना आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 30,128 शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील 47,667 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,11,216 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। मित्रांनो, सातवा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील 1,96,948 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे आठवा जालना आणि जालना जिल्ह्यातील 3,20,066 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान आज जमा केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, नववा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 41,625 शेतकऱ्यांना हे अनुदान जमा केलं जाणार आहे। 10वा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यातील 2,10,019 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, 11वा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील 41,154 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे। 12वा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील 52,725 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। 13वा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 3,52,993 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 12 वाजता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। 14वा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील 95,706 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित केलं जाणार आहे। 15वा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील 18,511 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। 16वा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 2,96,634 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। 17वा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2,96,853 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। मित्रांनो, 18वा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील
3,66,059 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुपारी ठीक 12 वाजता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे. थेट हस्तांतरण लाभाद्वारे जमा केलं जाणार आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे म्हणजे 19वा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2,09,662 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे. 20वा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 2,44,612 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आज जमा केलं जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, 21वा जिल्हा आहे वर्धा. याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 80,491 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे. मित्रांनो, 22वा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यातील 1,62,670 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, 23वा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 23,762 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातील एकूण 89,109 शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये पात्र झाले, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे 25वा जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील 49,419 शेतकरी पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये पात्र झालेले आहेत. याचबरोबर 26वा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील 2,11,830 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, 27वा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील 1,193 फक्त शेतकरी पात्र आहेत. याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा 28वा भंडारा. भंडारा जिल्ह्यातील फक्त 454 शेतकरी पात्र आहेत. आणि शेवटचा म्हणजेच 29वा जिल्हा म्हणजेच गोंदिया. आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त 2 शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर तुमच्या सर्व गावातील किंवा सर्व कृषी सहायकांच्या माध्यमातून एकूण राज्यातील 29 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याची यादी प्रसिद्ध महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी सहायकांना देण्यात आली आणि कृषी सहायकांच्या माध्यमातून वैयक्तिक खातेदार शेतकऱ्यांचे संमतीपत्र आणि आधार कार्डचे झेरॉक्स घेण्यात आले आणि ते संपूर्ण वेबसाईटवर पोर्टलवर अपलोड करण्यात आले. आणि जे शेतकरी सामायिक खातेदार असतील त्या शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र, संमतीपत्र आणि एक ॲफिडेव्हिट फॉर्म म्हणजेच बॉन्ड म्हणू शकतो आपण त्याला, ते फॉर्म सगळे तुमच्या कृषी सहायकाकडे दिल्यानंतर कृषी सहायकांच्या माध्यमातून जवळपास एकूण राज्यातील 29 जिल्ह्यातील 41,99,614 शेतकऱ्यांचा डेटा मॅच करण्यात आलेला आहे आणि तो डेटा मॅच झालेला आहे. आणि आता जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना केवायसी करायची गरज नाही. जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी नाहीत पण यादीमध्ये नाव आहे तर त्यांना जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची यादी आहे त्या यादीवर तुम्ही जी काही पोर्टल आहे अपडेट जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती केवायसी करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांनी कालपर्यंत केवायसी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे. मित्रांनो, एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण 90 लाख शेतकरी पात्र झालेत. या शेतकऱ्यांना 4,192 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकूण जमा होणार आहे आणि त्यापैकी कापसासाठी 1,500 कोटी, सोयाबीनसाठी 2,600 कोटी रुपये आणि एकूण 4,194 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे. आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 41,99,614 शेतकऱ्यांना आज 1,689 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही त्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये यादी येणाऱ्या 8 दिवसामध्ये कृषी सहायकांच्या माध्यमातून ते डेटा अपलोड करण्यात येईल आणि कृषी सहायकांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की सध्या ती साईट चालत नाही त्यामुळे डेटा सुद्धा अपलोड करता येत नाही. तर मित्रांनो, आपण एवढ्याच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की आज 29 सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत तुर्तास आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.